होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो. होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात किती आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे. मतलबी दुनिया आहे ही. आपला मतलब निघून गेला की लोक ओळख पण विसरतात. हजारो लोक मिळतील, पण आपल्या हजार चुका क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. मनाने एकटे राहा, त्यातच खरं सुख आहे. कुटुंब आणि कुटुंबावरचे प्रेम हे खूपच महत्त्वाचे असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. चला तर मग पाहूयात आजचा स्वामी संदेश. स्वामी सांगतात, अरे जीवनाच्या वाटेवर तुझं असं कोणीही नसतं. खिसा भरलेला असला की अनोळखी व्यक्ती देखील तुझ्यासोबत असेल, आणि खिसा जर तुझा रिकामा असला की तुझी माणसं देखील तुझी साथ सोडतील. कामापुरते हे जग सारे काम झालं की फेकून देतील. स्वतःच्या स्वार्थासाठी हात पकडून नंतर घात देखील करतील. स्वतःसाठी गोड बोलून काम त्यांचं साधून घेतील. गरजेपुरता वापर करून तुझ्या भावनांची देखील ते खेळतील. तुझ्या भावनांची देखील ते खेळतील. जीवनाच्या वाटेवर कुणीही कुणाचं नसतं हे काही जण वारंवार तुला दाखवूनही देतील. गोड बोलून तुझी वाटणारी माणसं कालांतराने तुझाच काटा देखील काढतील. विश्वासघाताच्या या जगात विश्वास कोणावर ठेवावा हे मात्र तुला समजतच नाही, आणि कोण आपलं कोण परकं हे तुला कळतच नाही. अरे तुझ्या आयुष्यात असंही एखादं नातं असावं, कितीही भांडणं झाली तरी ही साथ मात्र कधी न सोडणारं, वेळ पडताच कायम तुझ्या सोबत राहणारं. आयुष्यात असं एक तरी नातं असावं जे कायम तुझ्या सोबत राहणार. आयुष्यात एखादं तरी असं नातं असावं, तुला होणारा त्रास न सांगताच त्याने ओळखावा जगाला दाखवण्यासाठी नव्हे तर मनापासून तुला जपणारं. आयुष्यात असं एखादं तरी नातं असावं. कितीही लांब असलं तरीही गरजेच्या वेळी मात्र धावून येणार, वेळोवेळी साथ देणारं. आयुष्यात असं देखील एखादं नातं असावं. पैशांना कमी आणि माणुसकीला जपणारं. मनातील भावना शब्दांनी नाही तर डोळ्यांवरूनच ओळखणारं. आयुष्यात असं एखादं तरी नातं असावं. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणारं. कोणतीही परिस्थिती आली तरीही खंबीरपणे तुझ्या सोबत उभं राहणारं असं एखादं तरी नातं असावं. अरे अशा प्रकारचं जेव्हा तुला एखादं नातं लाभतं, अशी एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येते, तेव्हा खऱ्या अर्थाने तू भाग्यवान असतोस. कारण आजकालच्या या स्वार्थी युगामध्ये, कलियुगामध्ये अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळच. पण ज्याला सापडते ती व्यक्ती मात्र खूप भाग्यवान असते. आणि हो, अशी व्यक्ती जर तुला शोधूनही सापडत नसेल तर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तुझ्या या स्वामी माऊलीकडे ये. आम्हाला सर्वस्व मान आणि आम्हाला तुझ्या जवळची व्यक्ती मान. अरे आम्ही तुझ्यासाठी सदैव असतो, पण तू मात्र आम्हाला विसरून जातो. म्हणून तुला आज सांगावंसं वाटतंय की आम्ही सदैव तुझ्यासाठी असणार आहोत. फक्त तू एकदा मनापासून आम्हाला हाक मारून बघ. तुझे सुख आणि दुःख तू जेव्हा आमच्यासमोर मांडतोस तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला देखील आनंदाची प्राप्ती होते, आणि मग आम्ही तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होतो. सुखाच्या प्रसंगी आम्ही तुझ्या मागे असू, पण जेव्हा तुझ्यावर दुःखाचा एखादा प्रसंग असेल तेव्हा मात्र आम्ही तुझ्या सोबत असू. त्यावेळेस आमच्याकडे वळून बघू नकोस. आम्ही तेव्हा तुझा हात पकडलेला असेल, आणि तुला त्या दुःखाच्या वाटेवरून चालत असताना अलगद उचलून घेणारे देखील आम्हीच असणार आहोत. अरे तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. जेव्हा अशा प्रकारचा विश्वास तू आमच्यावर दाखवतो तेव्हा आम्हाला देखील तुला सांगावंसं वाटतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरची सूर्यदेवतेची प्रतिमा निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते बघूयात. अरे ठाऊक आहे, आम्हाला कधी कधी तुझं असं कोणी असूनही नसल्यासारखं वाटतं. एकटेपणाला तेव्हा तुला जवळ करावंसं वाटतं. सोबत सगळे असून देखील जेव्हा तुला नसल्यासारखं वाटतं ना, तेव्हा मनातलं दुःख तुला मांडावंसं वाटलं तर ते आमच्या समोर मांड. अरे तुझ्या मनातलं सांगण्यासाठी तुझी हक्काची जागा म्हणजे तुझ्या या स्वामी माऊलींची जागा.
जेव्हा तुला एकटेपणा जाणवतो तेव्हा या आयुष्याकडून आणि या जगाकडून अपेक्षा करण्यापेक्षा तू अपेक्षा आमच्याकडून ठेव. प्रत्येक संकटावर स्वतःचा मार्ग तुला स्वतःलाच काढावा लागणार आहे. अशा परिस्थितीत जर तुझ्या स्वामी माऊलीला तू सोबत घेऊन चाललास तर निश्चितच तुझ्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आम्ही तुला सहाय्य करणार आहोत. अरे, ज्याची नियती स्वच्छ असते, ज्याचा हेतू शुद्ध असतो, अशा भक्ताची आम्ही कधीच साथ सोडत नाही. भलेही त्याचा रस्ता खडतर असू शकतो, पण त्या खडतर मार्गावर आम्ही स्वतः त्याला उचलून घेतो. अरे, हे आयुष्य आहे आणि हे आयुष्य असंच चालायचं. आनंदात जगता जगता कधी दुःख येतातच, पण दुःखाला देखील सामोरं जायचं. हसता हसता अश्रूही येतात, पण अश्रूतही हसून पाहायचं. संकटाला सामोरं जाता जाता जगाला हरवून पाहायचं. आयुष्य हे असंच आहे. आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टींचाही आनंद शोधून पाहायचा. अरे, सकारात्मक असणं केव्हाही चांगलं असतं, म्हणून नेहमीच सकारात्मक विचार ठेवायला शिक. कधी कधी सकारात्मक राहणं चांगलं असतं, तरीही कधी कधी तू स्वीकारात्मक राहायला शिक. स्वीकारात्मक असणं देखील गरजेचं असतं. म्हणजे काय तर, जी परिस्थिती तुझ्यासमोर येते त्याचा स्वीकारही करता यायला हवा. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे घडणार नाही, पण जी गोष्ट तुझ्या समोर आलेली आहे त्याचा स्वीकार मात्र तुला नक्कीच करता यायला हवा. जे काही तुझ्या समोर येतं त्यामध्येही तुझं भलं लपलेलं असतं हे तू मान्य कर आणि थोडासा वेळ जाऊ दे. वेळेनुसार सगळ्या काही गोष्टी सुरळीत होत असतात आणि जे योग्य आहे तेच तुझ्यापर्यंत पोहोचत असतं. फक्त ते कळण्यासाठी मात्र तुझ्याकडे संयम असणं गरजेचं आहे. म्हणून काही गोष्टी धीराने घ्यायला शिक. आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही आमच्या भक्तांच्या साध्या केसालाही धक्का लागू देत नाही, पण आमच्या भक्तांचा मात्र आमच्यावर तितकासा विश्वास असायला हवा. आमचा भक्त तितकाच आमच्याशी प्रामाणिकही असायला हवा. आमच्या समोर एक आणि आमच्या मागे पाठ फिरवल्यानंतर जर त्याचं वागणं दुसरं असेल तर अशा भक्ताला आम्ही कधीही मदत करू शकत नाही. म्हणून जे तू आमच्या समोर येऊन वागतोस तेच तुला या जगामध्ये वावरताना वागायचं आहे. सत्याचा मार्ग तुला कधीही सोडायचा नाही. परिस्थिती बिकट असली तरीही वाईट मार्गांकडे तू पावलं वळू द्यायची नाहीत. जेव्हा प्रत्येक परिस्थितीवर मात करण्यासाठी तू धीराने कार्य करतोस आणि इमानदारीने आयुष्य जगतो, तेव्हा आम्ही देखील तुला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, ज्या दिवसाची तू आतापर्यंत आतुरतेने वाट पाहत होतास तीच गोष्ट तुला मिळून जाईल. भरपूर शुभ गोष्टी तुझ्यासोबत घडू जातील. तू तुझ्या अपेक्षेपलीकडे ते तुझ्या पदरात आम्ही टाकू. प्रिय भक्ता, तुला आणि तुझ्या शत्रूचा नक्की जास्त आधार मिळेल, म्हणजे तुझ्या शत्रूचा पराभव होईल. घाबरू नकोस. आता प्रत्येक गोष्टी तुला मिळून टाकतील. लोक तुला भेटण्यासाठी तडफडतील, म्हणून न घाबरलीस. देशिक स्वामी म्हणतात, अनेक दिशा तुला आकर्षित सध्या करत आहेत, ज्यांच्याकडून तुझ्याकडे वाटचाल सुरू आहे. तू प्रारंभ करण्यास समर्थन करणार आहेत. आनंदाने भरलेला आजचा संदेश आपण पुढे नक्की ऐकावा. जर आपल्याला हे स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर आजच आपण कमेंट बॉक्समध्ये टाईप करावे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच स्वामी चरणी आम्ही प्रार्थना करतो. स्वामी म्हणतात, तुला वाटत असेल की मी तुझ्या आनंदाचे मार्ग नक्की उघडत नाही, हे चुकीचे आहे. लवकरच आता तुझ्या आयुष्यातील आनंदाचे मार्ग अचानकपणे मी उघडेन. चांगली बातमी मिळेल. मिळाल्यानंतर तुझे मन प्रसन्न होईल. माझ्या प्रिय भक्ता, आताला तुला प्रत्यक्ष तुझ्या कर्माचं नक्की फळ मिळत जाणार. म्हणून तू हे ठरव की तुझे कर्म वाईट आहेत की चांगले आहेत. कर्म चांगले असतील तर सर्व गोष्टी चांगल्या तुला मिळू लागतील. तुला पूर्ण परिणाम मिळू लागेल. काळजी करू नकोस. यशाचा मार्ग अडथळ्यात नाही. तू आता हरणार नाहीस. म्हणून घाबरला, जे वाटले ते संयमाने कर. तू जे तुझ्यासाठी योग्य आहे ते कर. ते मी तुला देऊन टाकेन. तुला कोणतेही नुकसान यापुढे होणार नाही. कोणतेही शत्रू तुला रडवणार नाहीत. म्हणून टीकेला घाबरू नका. टीकेला तुम्ही घाबरलात तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, जे लोक तुम्हाला टाळतात, त्यांच्याबद्दल तुम्ही जास्त विचार न करता
तुम्ही स्वामींची भक्ती निस्वार्थ मनाने करा. स्वामी म्हणतात, मी आता नक्की तुझी प्रार्थना स्वीकार केलेली आहे. थोडा धीर धर, कारण स्वामींची कृपा आता तुमच्यावर होणार आहे. आता तुम्हाला त्या गोष्टी मिळतील ज्या गोष्टींची तुम्ही कधीही अपेक्षा देखील केली नसेल. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस. आजचा हा संदेश तुझ्याचसाठी आहे. मी पाहत आहे की तुझ्या आयुष्यात भरपूर दुःख येत आहे, भरपूर अडचणी देखील येत आहेत, पण हा दैवी संदेश खास तुझ्यासाठी आहे. स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की आता तुमच्यासाठी आनंदाचा वर्षाव होणार आहे. आता तुम्ही नक्की चांगल्या मार्गावर आहात, पण त्या मार्गावर तुम्हाला आता पुढे नेण्याचे कार्य हे स्वामी माऊली करतील, करत आहेत आणि करत राहणार. स्वामी म्हणतात, समस्या आणि दुःख संपत आहेत. या अडचणींतून बाहेर पडण्यासाठी तू कष्ट कर, प्रयत्न कर आणि स्वतःवर विश्वास ठेव. हे तुझे नक्कीच नशीब बदलू शकते. माझ्या प्रिय भक्ता, घाबरू नकोस, जास्त विचार करू नकोस. आता तू पुढे चालत राहा. तू खूप संघर्ष केलेला आहेस. मी खूप कठीण प्रसंग तुझे पाहिले आहेत की तू कठीण प्रसंगामध्ये कशा पद्धतीने सामना केला होतास. तू अजूनही आयुष्यात जे कार्य करत आहेस त्या प्रत्येक कार्यामध्ये तुला यश निश्चित स्वरूपात मिळेल. एक दिवस सर्व काही ठीक होईल. लक्षात ठेव, वेळ आली आहे आता जेव्हा सर्व तुझ्याबरोबर काहीतरी अद्भुत घडेल. जीवनामध्ये जे लोक तुला त्रास देत होते ते त्रास देणार नाहीत. आश्चर्यकारकपणे प्रत्यक्ष तुझं आयुष्य बदलून जाईल. तुझं नशीब बदलताना तुला दिसून जाईल. एक दैवी शक्ती तुझ्या वाटेवर येत आहे. 2 पर्याय समोर येत आहेत. दोन्ही फायदेशीर ठरतील अशी कोणतीही एक निवड. कदाचित तुझ्या आयुष्यात काही नवीन लोक प्रत्यक्ष येतील, म्हणून घाबरू नकोस, वाहू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये उत्पन्न हाच आपला खरा प्रत्यक्ष नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचाचा नफा म्हणजे आपण भगवंताकडे आपले लक्ष किती लागले आहे. देहासंबंधी बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येक कर्तव्य राहणार. पण मनुष्याचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे आहे, जेथे कर्तव्य जागृत आणि भगवंतात स्मृती राहणार. पण मनुष्याचे कर्तव्य असेल तर समाधानाची प्राप्ती आहे. म्हणून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामी माऊली आपण प्रत्येकासोबतच आहोत, त्यांच्यासोबत राहणार आहोत. म्हणून घाबरू नका, भिवू नका. श्री स्वामींची शक्ती आपल्यासोबत आहे. श्री स्वामी माऊली आपला हा प्रपंच, हे घर प्रत्यक्ष चालवत आहेत. म्हणून तुम्ही घाबरू नका. नेहमी स्वामींची निस्वार्थ मनाने भक्ती करा. हे कालचक्र इथे आपण जे कराल तेच आपल्याकडे परत येईल. एकदा गंगाला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, म्हणून त्यात पापांकुश आले. तू त्या पापांकुश आले की तू काय करतो? त्या स्वरूपात पुन्हा त्यांच्यात घरावर नेऊन टाक. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार आहात तेच तुम्हाला परत मिळणार आहे. भगवंत जसा ठरवेल तसे राहण्याचे आपण प्रत्येकाने प्रयत्न करावे. समाधानी राहा आणि नेहमी म्हणत चला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नक्की एक मन हे अनंत ठेविले, तसे रावी चित्ती असू द्यावे. समाधान. नक्की स्वामींनी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आनंदी राहा. नक्कीच स्वामींनी आपल्याला जे काही दिलेले आहे तेच आपल्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे, हे नक्की खरे. नाती 3 प्रकारची असतात. प्रथम म्हणजे रक्ताचे, दुसरे म्हणजे मानलेले आणि तिसरे म्हणजे नात्यांपलीकडचे. संकट प्रसंगी जिथे काही रक्ताची नाती कामी येत नाहीत तिथे मानली जातात ती नाती. संकटांमध्ये ती मदत करतील. आणि जिथे रक्ताची नाती यांनी मानलेली नातीपेक्षा जवळ असतात, प्रत्यक्ष तिथे देखील नात्यांपलीकडचे सगळे सोयरे मदत करतात. त्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळख नसते. म्हणून माणसाने आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यांपलीकडे जाऊन सगळे सोयरेही जमवले पाहिजेत. ज्यात चांगला अनुभव आयुष्यात नक्की एकदा तरी तुम्हाला येऊन जाईल. म्हणून स्वामी भक्तांनो, घाबरू नका.
भिवू नका. ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी घडण्यामागे काहीतरी कारण असतेच. म्हणून न घाबरता आपल्या प्रत्येक गोष्टी स्वीकार करा. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर आणावी, त्यांच्यापुढे प्रार्थना करावी आणि तुमचे विस्मरण प्रत्यक्ष जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाहीतर मला आता तुझ्याशिवाय असं म्हणून त्यांना मनपूर्वक नमस्कार आपण करावा. मनुष्य कसा जरी असला तरी भगवंताचे स्मरण त्याला समाधान, खात्री मिळून जाते. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींचे आपण नामस्मरण करूया. स्वामींचे असे दैवी संदेश ऐकूयात आणि आपले जीवन सुख आणि समाधानी करूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया. गुरुचरणाची माती माझी भागीरथी. गुरुचरणाचा बिंदू तोच माझा शिरसिंधू. गुरुचरणाचे ध्यान तेच माझे संध्यास्नान. शिवदिन केसरी पाही, सद्गुरु विना देवत्व नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात माझ्या नामे स्मरणे संकट याचे थांबणार नाही. कारण संकट, अडचणी जीवनाचा भाग आहे. पण माझे नामस्मरण हे तुमच्या संकटाचे हनन नक्की करेल, हलकं करेल. आणि ते तुम्हाला फळाप्रमाणे प्रत्यक्ष भीती मानून घाबरू नका, भिवू नका. जी संकटे आहेत ती आहेत, ती कमीही होणार आहेत. पण स्वामी माऊली त्या संकटांना आनंदात बदलून टाकतील. म्हणून स्वामींची आपण भक्ती अगदी निस्वार्थ मनाने केली पाहिजे. जे टाळणे अशक्य आहे, शक्ती दे, सहाय्य दे, शक्य तेवढी साधना दे, निर्धार दे. मज काय शक्य आहे, अशक्य काय आहे ते माझे मला कळायला बुद्धी दे. स्वामी राया, स्वामी भक्तांनो, नामस्मरण करताना स्वामी म्हणतात, तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो. जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामात मला पहा. भिवू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. लाखो शरण अपूर्ण पडतात. एक आयुष्याला दिशा देण्यासाठी मात्र तुमची एक चूक कारणीभूत ठरत जाईल. ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतील एखाद्या यशाचे शिखर चढण्यासाठी. पण शरण गर्व कारणीभूत ठरेल वरून खाली पडण्यासाठी. म्हणून गर्व व अहंकार कधीही करू नका. कारण जे भगवंत देऊ शकतो तो ते घेऊ शकतो, एवढं मात्र आपल्याला नक्की लक्षात ठेवायचं आहे. स्वामींना माझा हात पकडा असे कधी सांगण्याची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या शरणी पूर्ण शरणागती असेल म्हणजे जे जे घडते ती स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाबद्दल काहीच वाटेना असे होते. त्यावेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते. म्हणून बिनधास्त राहा. कारण स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीची आहे असे अभय वचन दिलेले आहे. स्वामी म्हणतात, काय रे काय पाहतोस माझ्याकडे. माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर माझी नजर स्थिर आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर बघ, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यासाठी कर्माचार्य बघ आणि वर्तमानात असताना मात्र तू नामात राहा. स्वतः रोप लाव. कोणाच्या आशेवर किंवा मदतीवर अवलंबून राहू नकोस. कारण त्या रोपावर येणारा अधिकार नक्की तुझा असेल असं स्वामी माऊली आपल्या प्रत्येकाला नेहमी सांगतात. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हा शब्द अक्षरसुमने इतकी हळुवारपणे घ्यावी की त्यांची गोडी अमृताहून असावी. हे शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुण्य स्वरूप ती तुमच्या कंठापांजर होऊन तुम्हाला सुशोभित करेल. या स्वामी नामाचा सोनेरी फरक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरामर प्रत्यक्ष व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्द स्वरूपी सोनेरी कडांनी सजलं जाईल. अक्षरे तुम्हाला सांगतील ते म्हणजे पंचम, गुरु, पीठाधीश, श्री स्वामी सुखा, सुमंत, सरस्वती, श्री दत्त सुवास. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती. स्वामी म्हणजे अंतर आत्म्यातील शक्ती.
स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट, आणि स्वामी म्हणजे मोक्ष. स्वामी म्हणजे सोपी वाट. स्वामी म्हणजे पांजर. स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपा, त्याचे अस्त्र. स्वामी म्हणजे जखमा, सावस्त्र. स्वामी म्हणजे आईची माया. स्वामी म्हणजे अवधूत. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपला प्रपंच स्वामींचा कृपा आशीर्वाद चालला आहे आणि प्रत्यक्ष महाराज सांभाळतात असे वाटते. काय आणि मन शांत आहे का? नक्की जर तुम्हाला हे वाटत असेल तर तुमची स्वामींनी भक्ती स्वीकार केलेली आहे. म्हणून घाबरू नका, चिंता करू नका. स्वामी माऊली प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहेत. एवढा मात्र आपल्याला नक्की विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असला तर स्वतःला नशीबवान समजून जा. कारण स्वामी संघर्ष करण्याची शक्ती त्यांना देतात ज्यांची क्षमता असते. म्हणून तुम्ही संघर्ष करत राहा. नेहमी स्वामी माऊली आपल्या सोबत आहेत. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी चरित्र क्रमशः 3 अध्याय कशासाठी? तर पहिला अध्याय हे पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी, दुसरा अध्याय वर्तमान सद्बुद्धी व चांगले कर्म घडण्यासाठी, आणि तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी. श्री स्वामी समर्थ हा मंत्र कशासाठी हे ऐकून घ्या. प्रथम गुरुसाठी, दुसरा मातेसाठी, तिसरा पित्यासाठी, चौथा पिढ्यांसाठी, पुढील 6 माळी शरीरसाठी, आणि 5वी माळ म्हणजे काम 6वी, क्रोध 7वी, लोभ 8वा, मोह 9वी, मद 10वा, मसल आणि फक्त 11वी माळ स्वतःसाठी असते. कारण आपली ही पायरी ही 11वी हे गुरुपासून अनुक्रम प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते. नंतर आपले काम पूर्ण होते. कारण षड्रिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये प्रत्यक्ष बाधा आणण्याचे काम करीत असते. कोणी सेवेमध्ये जवळचा मार्ग असतात म्हणून काम होत नाही. म्हणजे पहिली पायरीहून एकदम 11वी पायरी गाठण्याचा प्रयत्न जर केला तर आपण तोंडावर पडू शकतो. म्हणून असा जप करावा लागतो. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी आपण एकच प्रार्थना करावी की स्वामी माऊली नेहमी आमच्या सोबत राहा. नक्की एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की संपूर्ण सृष्टी ही स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे आणि या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे आणि सहज करायचे आहे. स्वामी भक्त हो, आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात आपण उडी घेतली आहे. या पृथ्वीवर आपण आलो आहोत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट श्रद्धा भवांनी प्रत्यक्ष भरलेले आपले कर्म आपल्याला करायचे आहे. कारण स्वामी माऊली नेहमी आपल्या भक्तांचा पाठी असतात आणि सोबत असतात. तर स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला आपल्या जीवनाबद्दल काही संदेश देऊ इच्छित आहेत. म्हणून आपण हा संदेश या शरणापासून अगदी शांत मनाने ऐकावा. स्वामी म्हणतात, सर्व दरवाजे बंद झाले तरीही आमच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा तुम्ही स्वामींकडून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचण नसेल तर स्वामी तारतील. एकटे असाल तर सांभाळतील. मार्ग सापडले तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त अर्थतेने तुम्ही त्यांच्या चरणी साथ घाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, विनाकारण अहंकार बाळगू नका, तसे जगू नका. शेवटी मन यांचा जीवनाचा शेवट आहे हे कायम लक्षात ठेवावे. मृत्यू सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे याचे कायम आपण भान राखावे. म्हणून कोणीतरी छान सांगितले आहे, आएगा खाली जाएगा खाली, कभी न भरेगी ये तेरी झोली, कामना आएगी बंगला गाड़ी और हवेली हसी हवेली से निकल जाएगी एक दिन तेरी डोली. चला माणूस बनूयात आणि माणुसकी जपूयात, एवढं आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. स्वामी भक्तांनो, घाबरू नका, चिंता करू नका. कारण चिंता ही कोणाला भेडसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत. आम्ही चिंते अधीन नसून प्रत्यक्ष तर चिंता आम्हाला शिवतच नाही. मग यासाठी काय करायला लागेल? यासाठी चिंता मनी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मनी राहतो.
मनी कोणाच्या हातात आहे, तर आमच्या अक्कलकोट स्वामींच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचे नाव घेत तर चिंता निघून जाईल आणि मनी राहील. मग तो मनी त्यांच्या प्रत्यक्ष हातात आहे. तो हा जर आपल्या डोक्यावर आला तर चिंता संपली. मला वाटते असे काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी प्रत्यक्ष सहस्त्रनामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आवती आणि एक तूप घातले पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण नेहमी स्वामींचे नामस्मरण करूयात, स्वामींची भक्ती करूया आणि स्वामींचे असे संदेश शांत मनाने ऐकूयात. लांब धागा व जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग गुंडा व जिभेला सांभाळले तर तुमचे जीवन सुखी आनंदी बनून जाईल. माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा, कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही स्वभावाने होत असते. म्हणून तुम्ही तुमचा स्वभाव हा चांगला ठेवा. स्वामी भक्तांनो, नात्याने काही लोक नेहमी सावना फेसासारखे असतात. मधले काहीदा दिसतात, नंतर मात्र एका क्षणात गायब होतात. हे मात्र नक्की खरे. कोणत्या गोष्टी आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यावे एकदा प्रत्यक्ष नीट समजून घ्या की आयुष्यात बरा ताण सहज तुमचा हलका होऊन जाईल. म्हणून कोणत्या गोष्टी आणि कोणत्या व्यक्तीला किती वेळ द्यायचा हे तुम्हीच ठरवाल. कारण मागील कारण जाणून घ्या. भौतिक चुका परिस्थितीमध्ये होतात हे हेतूने नाही. स्वामी म्हणतात, जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर तुम्हाला मिळून जाते. म्हणून घाबरू नका, कारण लक्षात घ्या. जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणे हा एकमेव पर्याय आहे. हे मात्र तुम्ही स्वीकारा. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि किती येतील याची कल्पना मात्र नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो. स्वामी सांगतात, जो ज्ञानी असतो तो प्रत्येक गोष्ट समजून घेतो. जो अज्ञानी असतो त्याला देखील समजता येते, पण तो स्वतःचा शब्द खरा मानतो. त्याला कोणीही समजू शकत नाही. त्याला फक्त वेळ सांगून प्रत्यक्ष जाते आणि समजावून जाते. म्हणून लक्षात घ्या, ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतील त्या गोष्टी नक्कीच शक्य आहेत. पण जर तुम्ही स्वतःचा शब्द खरा यावर जर थांबलात तर तुमचे जीवन मागे जाईल. हे देखील तितके खरे. काही वेळेस लोकांना मान दिला तरी चालेल, पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला कधीही विसरू नका, असे स्वामी म्हणतात. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत नक्की समाजकार्याच्या आणि राजकारणाच्या नादी तुम्ही लागू नका. एवढे देखील खरे स्वामी म्हणतात. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण तुम्ही कधी खेळू नका. कारण शिक्षण, डिग्री, पॅकेज यावर माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव, माणुसकी हेच माणसाला श्रेष्ठ ठरवत असतात. हे देखील तितकेच खरे. दुसऱ्या कुटुंबाबद्दल काड्या करायला फक्त त्यांना वेळ असतो, ज्यांना स्वतःच्या घरामध्ये काडी इतकीही किंमत नसते. स्वामी म्हणतात, फुंकर मारून दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती विझवू शकणार नाही, कारण ज्याचे कर्तव्य प्रत्यक्ष दरबारी. स्वामी भक्तांनो, जर आपण एकाच दिवशी 100 रुपयांचा माठ आणि 100 रुपयांचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते, कारण इतक्या लवकर तो फुटेल अशी आपल्याला अपेक्षा नक्कीच नसते. परंतु 100 रुपयांचा बुकेमधली संध्याकाळी फुले सुकून जातील हे माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते. आयुष्य हे असेच असते, हे प्रत्यक्ष तुम्ही लक्षात ठेवा. ज्याच्याकडून तुम्ही जास्त अपेक्षा कराल तेवढे जास्त दुःख तुमच्या वाट्याला येईल, आणि ज्याच्याकडून अपेक्षा तुम्ही कमी कराल त्याच्याकडून जास्त दुःख येणार नाही. त्यामुळे समाधानी राहायचं असेल तर कोणाकडूनही कसलीही अपेक्षा तुम्ही करू नका. स्वामी म्हणतात, अहंकार आणि शंक्यांची शर्यत लागते, परंतु पराभव मात्र. स्वामींना स्वामींच्या सेवेत कधी सोडू नका. भली सेवा केल्याने तुमचे चांगलेच होणार आहे, लगेच नाही. पण हे मात्र खरे आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी माऊली होऊ देणार नाहीत. म्हणून स्वामी भक्तांनो, घाबरू नका. संकट नेहमी पाण्यासारखे असते. ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नव्हे,
तर शिकवण्यासाठी येत असते. कष्ट हेच भांडवल आहे, हीच प्रत्येक गोष्ट आहे. हे जेव्हा समजून जाईल तेव्हा तुमची प्रगती कधीही थांबणार नाही. आधार असा द्यावा की जाणीवही न होते आणि उणीवही अशी राहते. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व काही माझे आहे. तर तेव्हा भगवंत म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला तर फक्त 70 ते 80 वर्षांच्या कराराने मी ते पाठवलेले आहे. ज्या वेळेस तुझा संपूर्ण करार संपेल त्यावेळी तुझे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तर तुझा मालक कसला? जे श्रेय सध्या तुमचे आहे, जो श्रम तुम्हाला सध्या परमेश्वराने दिलेला आहे, त्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही आनंदी राहायला शिका. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. परिस्थिती कितीही खराब असली तरी ती नक्की बदलून जाते. म्हणून तुम्ही स्वामींची सेवा निस्वार्थ मनाने करा. स्वामींची भक्ती स्वार्थी मनाने करू नका आणि स्वामींचे असे संदेश ऐकत चला. हरवलेल्या वस्तू सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातात मिळाली की कोणत्याही उपायांनी पुन्हा मिळू शकणार नाही, आणि ती असते आपले आयुष्य. म्हणून मनसोक्त जगा. स्वप्न तेव्हा सत्यावतारात उतरतील जेव्हा त्याला घामांची आणि कष्टाची जोड मिळते. स्वामी भक्तांनो, तू संपल व ही एक गणारा या पावसामुळे एक गोष्ट मात्र लक्षात येते की गरज संपली की त्या गोष्टी प्रत्येकाला ओझड वाटतात. म्हणून प्रत्येक गोष्टी तुम्ही नक्की समजून घ्या. स्वामी म्हणतात, नोकरीवाला माणूस फक्त कॅलेंडर व असलेल्या लाल चौकोनात प्रत्यक्ष लक्ष ठेवतो, मात्र जो भगवंताची भक्ती करतो, जो नेहमी भक्ती मार्गात राहतो, तो मात्र माणूस प्रत्यक्ष राहतो. हे देखील तितके खरे. हा विचार केल्याशिवाय विचार तयार होत नसतो आणि विचार मांडल्याशिवाय मत देखील तयार होत नाही. आपण मानवी अस्तित्ववादा नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येते की मानवी आयुष्य म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सुरुवातीचे विचारांतर रूपांतर करण्यामध्ये आहे. म्हणून फालतूचे विचार करण्यापेक्षा तुम्ही नेहमी प्रयत्न करण्याला लक्ष द्या. प्रयत्न करण्याकडे तुमचा वेळ घालवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. वारसा असण्यापेक्षा तुमचा आरसा व्हा. ते असणं महत्त्वाचं आहे. ज्यात पाहून आपल्याला स्वतःला बोलता आलं पाहिजे. जो स्वतः चांगला संवाद साधू शकतो तो इतरांशीही चांगला संवाद साधू शकतो. स्वतःत होणारा एकांतात संवाद आयुष्यात चिंता, प्रत्यक्ष यश देखील मिळवून देईल. हे देखील तितके खरे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, नक्की आपण जन्माला येणे आधी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवले हे भगवंताला दाखवले असते आणि जन्माचे की नाही असा पर्याय दिला असता तर बहुतेकांना मान्य अमान्य नसून प्रत्येकाने माघार घेतली असती. पण तसा पर्याय भगवंताने दिलेला नाही. म्हणून आपण जन्माला आलो आहोत. जगणे शिकाल आणि अडचणींच्या छाताडावर पाय ठेवून नक्की उभे आहोत हेच सांगायचे की परिणामांना कधीही घाबरू नका. घाबरणे, माघार घेणे हा पर्याय नसावा. जे परिणाम होईल ते तर तुमच्या कष्टाचे व कर्मावर नक्की आधारित आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्ही चांगल्या मनाने प्रयत्न केला असेल, चांगले कर्म केले असेल तर परमेश्वर नक्कीच फळ चांगले देईल. हे देखील तितकंच खरं. स्वामी म्हणतात, बगर स्वप्नाचे तुकना कवटा बसन मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडातून करकचून बांधून ठेवत येत नसते. त्याला भविष्याचा गरुड पंचवरदान लाभलेला आहे. एखादे स्वप्न पाहणे ते फुलवीन ते सत्यसृष्टी उतरावे म्हणून धडपडत धडपडत आनंद लुटणे आणि दुर्दैवाने ते स्वप्न जर भंग पावले तर त्याच्यातून रक्त आलेल्या पायाने दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष धावणे हा नक्कीच मानवी धर्माचा धर्म आहे. याच्यानेच मनुष्याच्या आयुष्याला अर्थ येतो. या गोष्टींमुळेच. हे देखील तितके खरे. शरणाने कधी फरक पडत नाही. रिअलायझेशन केवळ पाय पकड होत नसतात. श्रमामागून माणूस जास्त धोकादायक श्रम मागणे, चूक कबूल करणे प्रत्यक्ष हाच बहाणा असतो. पुन्हा पहिल्या मार्गावर जाण्याचा परवाना असतो. कारण वेळ लागेल याचा खोल प्रत्यक्ष राग असतो आणि कोणाचा तरी अपमान केला, असभ्य उद्गार काढले, प्रत्यक्ष आपल्या प्रति मेला, तरडा गेला
तो साधनाचा माणूस श्रमा मागतो. मात्र आपण मुले तसे नाही आहोत. ते प्रत्यक्ष ठसवायचे तो दुबळा प्रयत्न असतो. श्रमा मागणे, पुन्हा पहिल्यासारखे वागणे. मोख मिळते. प्रत्यक्ष त्याऐवजी आपल्याला श्रमा कोणत्या कार मागा लागते. आजच आत्मनिरीक्षण करावं. हेच आपण प्रत्येक आणि चांगल्या पद्धतीने ठरेल. स्वामी भक्तांनो, माणूस हा झाडासारखा आहे. तो सुखासुखी वाढत नाही. तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रूप, किती भयंकर का असेना. कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नसते. तो मनोमन जातो. म्हणून घाबरू नका, भिवू नका. स्वामींची तुम्ही भक्ती करा. स्वामी भक्तांनी सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची कधीच गरज नसते. कारण किती वाईट प्रसंग अशा व्यक्तीत आल्यावर त्या व्यक्तीला आधारी नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतात आणि त्यात लगेच सुखरूप सुटतात. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सततच्या कर्मामुळे होत असते. त्यामुळे कायम कोणाची ना कोणाची तुम्ही मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्या चांगल्या सत्कर्माचे फळ भगवंत तुम्हाला चांगल्या स्वरूपात नक्कीच देत असतो. वाईट प्रसंगात किंवा संकट समयी देऊन टाक तो, म्हणून सत्कर्म माणसाच्या पाठीशी भगवंत असतो. हे मात्र नक्की खरे. नक्की माणूस बोनास झाला की नजर वाजवीपेक्षा जास्त बोलते. नीट एका वाजवीपेक्षा. पण नजर जेव्हा बोलू लागते तेव्हा ती बघायचा कार्य करत नाही. स्वतः नेसून दिलेलं काम ती बाजूला ठेव. हे देखील तितकं खरं. स्वामी म्हणतात, जे हरायला तयार आहेत ते जिंकले काही मिळू करता. जो धडपडत असतो त्याची झोळी मात्र रिकामी राहते. मनात आपण असे का आहोत ते बीज शोधायचा प्रयत्न करूया. अंतर्मनाच्या सूक्ष्म रूपात जा. स्वतःला विचारा, मी आहे तसा आनंदी का नाही? आपण प्रत्यक्ष सातत्याने कसा विचार करीत असतो? जसे आहात तसे तुम्ही आनंदी का नाही? उद्याचा विचार करून खरोखर सुख मिळणार आहे का, याचा देखील तुम्ही विचार करा. आणि जो आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का? कारण उद्याचा मुळात आदेश शरण आहे. म्हणजे ते शाश्वत, ते कायम शाश्वत राहणार. हे देखील तितके खरे. स्वामी म्हणतात, जसा आहेस तसा राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. आणि ज्याला तुम्ही आवडत नाही त्यांच्यासमोर जीव जरी तुम्ही टाकला तरी तो तुमचा कधी होणार नाही. म्हणून लोकांचा विचार सोडा आणि नेहमी चांगले कर्म करा आणि भगवंताची भक्ती करा. तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवन जगताना संगत ही खूप मौल्यवान असते. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर प्रत्यक्ष त्या बाभळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाणी फाट जातात. यावे चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचं झाड वाढले तर लिंबाच्या गाभला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात राहून श्रीचे रंगरी धन्य झाले, त्या पद्धतीने श्रीकृष्णाच्या सहवासात श्री अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले. या उलट दुर्योधनाच्या सहवासात राहून भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असेना, त्यांचा एका ह्याच्यात नाश झाला. आपण ज्यांच्या सोबत असतो त्या विचारांचे अंमल हा आपल्यात होत असतो. संगतीने प्रत्यक्ष विचार श्रेष्ठ अथवा दृश्य होतात. म्हणून तुम्ही नक्की तुमची संगतीचा व्यक्ती नक्की करा. हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. स्वामी भक्तांनो, वेळ भावनेतील सहजता संपते आणि मग जाणीवेने शत्रुवेची भावना जोपासणासा एखाद्या व्यक्ती. एकेकाळी मैत्री झाली होती. ते कारण त्याची ती गुणवत्ता आणि साकत घालते. प्रत्यक्ष भूतकाळ आमंत्रण देत राहतो. अहंकाराने फाटक सोडाला तर नसतो तुमची नीर करत राहतो. हे देखील तितकं खरं. एकटं चालताना आपण गात जावं. आपल्या आल्याला पावसात डोळे मिटून नाहत जावं. भिजलेल्या माती निर्मितीचा ध्यास घेत असतात. सोबतीला अखेरपर्यंत आपले फक्त प्रत्येक श्वास असतात, असं स्वामी म्हणतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही प्रत्येक क्षणी स्वामींची भक्ती करा. ते निस्वार्थ मनाने, जर निस्वार्थ मनाने तुम्ही स्वामींची भक्ती कराल तर स्वामी माऊली प्रत्येक क्षण तुमच्या सोबत राहतील. काही लोकांचे किती छान असते. आपल्याला वाटेल तेव्हा बोलायचं, तेव्हा टाच तेव्हा जाऊ जायचं आणि वाटेल तेव्हा दूर लोटा.
नक्की कोणाच्या अश्रूंची, कोणाच्या भावना, कोणाच्या अपेक्षा, तर कोणाच्या अस्तित्वातही जीवाची फिकीर नाही. कशाची एवढं मात्र नक्की खरं. हे करू नका. हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, प्रत्येक अडचणी अशा व्यक्तीला तुम्ही मदत करा. हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. हे दाखवणे, शिकवणे, नकार वाढवणे, अपमान घडवणे, माणसं आली आणि माणसे गेली, अनुभव आले आणि राहिले, त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणीही नाही, हे देखील तितकंच खरं. स्वामी म्हणतात, युद्धासाठी पूर्वतयारी करावी लागेल, तोवर वातावरण निर्मिती असते. पण अनपेक्षित घटना इतक्या या श्रावण श्रेणी कोसळतील की त्यात आपली ताकद संपून जाईल. कोणी आर्थिक पातळीवर पराभूत होतो, तर कोणाचे वैदिक पातळीवर सतत चाचणी घेतली जाते, म्हणून तो थकतो, तर कोणाच्या भावने पातळी अंत नक्की पाहायला जातो. हे देखील तितक्याच पद्धतीने नक्की खरे आहे. स्वामी भक्तांनो, कधीही घाबरू नका, कधी चिंता करू नका. जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे ती गोष्ट तुम्हाला स्वामी नक्की देतील. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती निस्वार्थ मनाने करा. हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. पूर्ण विराम देता मात्र आला पाहिजे. किती दिवस फिरणार तू स्वल्प विराम देत, किती फरफटलाच, थांब. आता एक नवीन पान घे, नव्याने लिहायला घे. आयुष्य मागच्या पानांचा हट्ट सोड. आता प्रत्यक्ष आजवर स्वल्प विराम दे. तोवर आला, पण तोही मोक हाताने. आता तो मोकळ्या हाताने दे. आणि याला वाट पाहू नकोस. तू तुझे आयुष्य बिनधास्त जग. आयुष्यात शेवटचा वाकला पूर्णविराम नाही, तर उदरवाचका प्रत्यक्ष लागलं पाहिजे. हे देखील तितके खरे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जे तुझ्या सोबत आहेत ते नक्कीच तुझ्या सोबत राहतील. आणि ज्याला तुमच्यासोबत राहायचे नाही, तो मात्र कोणत्याही कारणांनी साथ सोडेल. म्हणून कधीही घाबरू नका, चिंता करू नका. जे काही होत आहे त्या प्रत्येक गोष्टी मात्र नक्की तुम्ही स्वीकारा. घड्याळाचं काय आणि माणसाचं काय, तोल प्रत्यक्ष सांभाळणं. चाक नीट राहिलं की फार पुढेही जाण्याची भीती नाही आणि फार मागे जाण्याचीही देखील नाही. तितके खरे आहे. स्वामी म्हणतात, जगातील कुठली गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वरा प्रत्यक्ष सोनं निर्माण केलं, चाफा फुलासुद्धा त्याने निर्माण केला. मग त्या प्रत्यक्ष त्याला सोनचाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्ण तिथे काही मजा आहे. म्हणून प्रत्यक्ष तुम्ही स्वतःला हेच सांगा, जे काही भगवंताने आपल्याला दिलं आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे आपल्यासाठी. हे देखील तितकं खरं. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षा सर्वात मोठी ताकद आहे म्हणजे तुमच्या मनाची शक्ती. तुमचा मनावर वचक नसेल तर अन्य कोणती गोष्ट काहीच कामाची नाही. तुमच्या जीवनावर तुमचा ताबा असला पाहिजे. हे तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे, ताकद आहे. स्वामी म्हणतात, नक्की आपल्या अंगणातला पारिजात फुलांचा सडा टाकून मोकळा होतो, रिते होतो, समृद्ध. पण तो किती सहजपणे आपल्याला दाखवून जातो की आपल्याला समजा हवं नक्की स्वतःचे घर स्वतः सांभाळा. हे मला गुगलयाने सांगितले आहे. हे देखील आपल्याला समजायला हवं. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा करा निस्वार्थ मनाने. स्वामी म्हणतात, जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात ऐश्वर्य मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ज्याप्रमाणे ताकामोलीनी असते, लोणी प्रकट करण्यासाठी ताक मात्र घुसळावे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा डले आहे. या कृपेत नाम आपल्याला घ्यावे लागते. हे देखील तितकेच खरे. हा संसार स्वामींचा खेळ आहे. यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे. हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा होत असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आदी प्रत्यक्ष आपल्या जीवनात येत असतो. पण कधीकधी आपले मन यात अडकत जाते, अहंकारी बनते आणि आपल्याला यात ध याचा विसर पडतो. जेव्हा विसर पडेल तेव्हा वरील स्वामींची वाणी आपण स्मरण करायची आहे आणि आपल्या मूळ ध्येयाकडे, त्या दिशेने आपल्याला कार्य करायचे आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जे तुझ्या आयुष्यात तुला करायचं ते तू कर, पण त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय नंतर अहंकार करू नकोस, कधी गर्व करू नकोस. हे मात्र नक्कीच खरं. प्रपंच आणि परमार्थ काही वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे. ते प्रत्यक्ष परमात्म्याने दिले आहे आणि ते त्यांचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही
आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचे अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगाच विकल्प लढविता भगवंताचे स्मरण ठेवा, आरंभ करावा. परमार्थ प्रत्यक्ष मनाचे कष्ट आहेत. आतमध्ये भगवंत अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण प्रयत्न जो करेल त्याला परमार्थ अनुभव नक्की येईल. हे देखील तितक्या पद्धतीने खरे. जिथे स्वामी पाय तिथे उणे काय, काय स्वामी भक्त प्रारब्ध घडवी ही माय. स्वामी भक्तांनो, याचा अर्थ आहे आपण भगवंताला आणले घाबरले नाही तरी चालेल, पण आपल्या कर्माला घाबरा. कारण शाप किंवा आशीर्वाद, शिव्या किंवा ओव्या, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यांपैकी जे काही तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच तुमच्याकडे परत येत असते. हा चैतन्य शक्तीचा किंवा निसर्गाचा नियम आहे आणि प्रत्यक्ष नियमाला स्वतः भगवंत देखील अपवाद नाहीत. हे देखील तितकेच खरे. म्हणून स्वामींची तुम्ही भक्ती करा, हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आयुष्यात खूप सारे जण येतात आणि जातातही. प्रत्येकाला कायम लक्षात ठेवायचे नसते, पण तुमच्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र नक्कीच शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरायचे नसते. हे देखील तितकेच खरे. प्रपंचाचा सांगाती काळजीचे उत्पत्ती, तेथे धरता नामाची संगती, काळजी विरहित देईन. परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे मूळ स्वभावाने त्यात गुंवाली. नक्की तुम्हाला जे काही स्वामीने दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा, पण गर्व कधीही करू नका, असा याचा अर्थ आहे. आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या SC मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूयात नवी स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.